नमस्कार. जयश्री रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अंडे न उकडता अंडा करी किंवा अंडा मसाला बघणार आहोत. तर एक जणासाठी कितीशे पुरेसे साहित्याच्या मापासह आपण हे बघणार आहोत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर एक छोटासा टोमॅटो घ्यायचा आहे. त्यानंतर अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे. लसूणच्या 4 पाकळ्या घ्यायच्या आहे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि हा चमचा सगळ्यांच्या घरात असतो म्हणून ह्या चमच्याच्या प्रकारेच मी बाकीच्या साहित्याचं माप सांगणार आहे. तर इथे आपण अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. 1 चमचा लाल मिरची घ्यायची आहे. 1 चमचा मसाला घ्यायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर मिरची आणि मसाला तुमच्यानुसार प्रमाणात वाढवू शकतात. आता अर्धा चमचा धने पावडर घ्यायची आहे. अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे. खोबरं इथे मी 2 चमचे घेतलेलं आहे. खोबरं हे मी किसून आणि भाजून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. तर कारण की भाजी झटपट व्हावी याकरिता तुम्ही खोबऱ्याच्या वाटीचा 1/4 भाग घेऊ शकता आणि त्याला कापून आणि भाजून मगच मिक्सरच्या भांड्यात टाकायचे व वाटण हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे. मिक्सरला काढून घेताना एकदमच पाणी टाकू नये. थोडं 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 पाणी टाकूनच वाटण काढायचं आहे. कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे. तेल टाकून घेतल्यानंतर तेल चांगले कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात मिक्सर मधील वाटण टाकायचे आहे. मिक्सर मधील वाटण टाकताना काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हे वाटण अधूनमधून हलवत राहायचं आहे. 2-2 मिनिटाला हलवत राहायचंय. खाली लागू नाही द्यायचे आहे. वाटणाचे तेल बाजूला होत नाही तोपर्यंत हे वाटण असेच हलवत राहायचे. थोडासा बदामशीर कलर येतो याला, आपण त्याला चॉकलेटी पण म्हणू शकता. अशा पद्धतीने तेल हे पूर्णपणे बाजूला सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तेल बाजूला सुटलेलं आहे. पूर्णपणे भाजल्या गेल्यानंतरच असे तेल बाजूला सुटते. तोपर्यंत तेल बाजूला सुटत नाही. असे भाजून घेतल्यावरच पाणी टाकून घ्यायचे आहे. पाणी परत एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे. पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. व्यवस्थित पाणी उकळू द्यायचे आहे. उकळल्यानंतरच पुढची प्रक्रिया करायची आहे. त्यात अंडे फोडून टाकायचे आहे. अंडे फोडताना घ्यायची काळजी म्हणजे गॅसची फ्लेम कमी करायची आहे. त्यामुळे अंडे जास्त पसरत नाही. आणि अंडे टाकताना त्यात फोत्र पडेल अशी पण एक काळजी घ्यायची आहे. मी इथे 3 अंडे टाकून घेतलेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 2ही टाकू शकता. अंडे टाकल्यानंतर लगेच चमचा फिरवायचं नाही. ही ह्या रेसिपीची मेन काळजी घ्यायची आहे. छानपैकी उकळी फुटलेली आहे. त्यानंतर अंडे तुम्हाला जर लवकर शिजवायचे असेल तर तुम्ही त्यांना उलटे करून घेऊ शकता. त्यामुळे अंडी लवकर शिजण्यास मदत होते. इथे मी 3ही अंडे उलटे करून घेतलेले आहे. त्यानंतर सुरी घालून तुम्ही चेकही करू शकता की अंडे शिजलेले आहे की नाही. सुरी जर स्वच्छ येत असेल तर अंडी शिजलेली आहे असं तुम्ही समजू शकता.
आणि तुम्हाला रस्सा किती हवा त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. पण जास्तही रस्सा ठेवून काही उपयोग नाही. नॉर्मल ग्रेव्हीपुरताही जरी रस्सा राहिला तर अतिशय उत्तम. तयार आपला अंडा मसाला झालेला आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. अशीच वेगळ्या पद्धतीने केलेले अंडे न उकडता अंडा मसाला किंवा अंडा करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.